तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सुद्धा पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू आहे। अजित पवारांकडून ढेकळवाडी परिसरामध्ये पाहणी करण्यात आली आहे। नुकसानीचे पंचनामे करायला सुरुवात केली आहे अशी माहिती यानंतर अजित पवार यांनी दिली आहे। MIDC मधील इमारतीला तडा गेल्याच्या भागाची ही पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे। तर इमारतीमधील कुटुंबियांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं। बाळासाहेब, आता तुम्ही नव्हता तेव्हा इथं तुम्ही पावलं होतं तेव्हा असं ठरलंय इकडे एका बाजूला मान खटावमध्ये देखील रस्ते वगैरे थोडेसे काही काळाकरता बंद होते। इकडचे पण चाऱ्यांच्या वरचे जे पूल होते तिथं पाणी वाहत असल्यामुळे रस्ते बंद होते। पण इथं अधिकच पाण्यामय होण्याचं कारण एक तर पावसाचं पाणी आणि दुसरं आमचा नीरा डावा कालवा जो फुटला त्याचं पाणी, असं दोन्ही पाणी एकत्र आल्यामुळं काही काही भागामध्ये खूपच त्रास झाला सगळ्यांना। आता मात्र बहुतेक सगळे रस्ते आम्ही सुरू केलेले आहेत। सकाळीच आम्ही 6 वाजल्यापासून पाहतोय बारामती शहरामध्ये देखील एकाचं बांधकाम चाललेलं आहे। तिथं 3 इमारतीला अशा भेगा पडल्यात, इमारतीला नाही पण इमारतीच्या जवळ, त्याचं पण स्ट्रक्चरल ऑडिट करायला सांगितलेलं आहे। सगळ्या ओढ्यांना भरपूर पाणी आहे आणि त्याच्यामुळं आम्ही जी गावं आतापर्यंत कव्हर केलेली आहेत किंवा जी शेतं खराब झालेली आहेत आमच्या शेतकऱ्यांची, काही ठिकाणी कांदा देखील कन्हेरीमध्ये तुम्ही बघितलं असेल, एका माझ्या शेतकऱ्यांनी कांदा काढलेला आहे तो पण भिजलाय। अशा सगळ्याचे पंचनामे करण्याच्या बद्दल सकाळपासून सुरुवात झाली। इकडं सोनगाव पासून सुरुवात केली, सोनगावचे पंचनामे होऊन ढेकळवाडीहून काटेवाडी असं इथं पण पंचनामे सुरू केलेले इंदापूर तालुक्यात।